वटवाघूळ हा प्राण्यांचा एक आकर्षक गट आहे. ते अशा काही सस्तन प्राण्यांपैकी एक आहेत जे नेव्हिगेट करण्यासाठी ध्वनी वापरू शकतात. इकोलोकेशन नावाची युक्ती. वटवाघळांच्या सुमारे 900 प्रजातींपैकी अर्ध्याहून अधिक प्रजाती उड्डाणातील अडथळे शोधण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी आणि अन्नासाठी चारा शोधण्यासाठी इकोलोकेशनवर अवलंबून असतात. इकोलोकेशन, सोनार, साऊंड नेव्हिगेशन आणि रेंजिंग चा सक्रिय वापर आणि विशेष आकृतिशास्त्र, भौतिक वैशिष्ट्ये आणि शारीरिक रूपांतर वटवाघळांना आवाजासह पाहू देते. बहुतेक वटवाघूळ त्यांच्या स्वरयंत्राला व्हॉइस बॉक्स आकुंचन पावून प्रतिध्वनी आवाज निर्माण करतात. काही प्रजाती, तथापि, त्यांच्या जिभेवर क्लिक करतात. हे ध्वनी सामान्यतः तोंडातून उत्सर्जित होतात. इकोलोकेशन कॉल्स सामान्यतः अल्ट्रासॉनिक असतात. 20 ते 200 किलोहर्ट्झ KHz पर्यंत वारंवारता असते, तर मानवी श्रवणशक्ती साधारणपणे 20 किलोहर्ट्झ पर्यंत असते. तरीही, आम्ही काही वटवाघळांमधून इकोलोकेशन क्लिक ऐकू शकतो. सर्वसाधारणपणे, इकोलोकेशन कॉल्स त्यांच्या वारंवारतेने दर्शविले जातात. पूर्णविराम. काही वटवाघळांमध्ये इकोलोकेशन कॉल्स उत्सर्जित करण्यासाठी विशेष रचना असते. बँड स्थिर वारंवारता, स्टेग कॉल आणि वारंवार मॉड्युलेटेड FM कॉल अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसह इकोलोकेशन कॉल तयार करतात. जरी कमी फ्रिक्वेन्सी ध्वनी उच्च फ्रिक्वेन्सी आवाजापेक्षा पुढे जात असले तरी, उच्च फ्रिक्वेन्सीवरील कॉल्स वटवाघळांना अधिक तपशीलवार माहिती देतात, जसे की आकार, श्रेणी, स्थिती, वेग आणि शिकारीच्या उड्डाणाची दिशा. अशा प्रकारे, हे ध्वनी अधिक वेळा वापरले जातात. मोठ्या आवाजाच्या बाबतीत, वटवाघळ 50 dB एवढी कमी आणि 120 dB इतकी जास्त कॉल्स उत्सर्जित करतात. हे मानवी श्रवणासाठी हानिकारक आहे. बॅट कॉलची वारंवारता, तीव्रता आणि कालावधीनुसार वर्गीकरण केले जाते. बहुतेक ध्वनी वटवाघूळ उत्सर्जित करतात ते मानवी ऐकण्याच्या मर्यादेपलीकडे येतात. वटवाघळांमधील कान आणि मेंदूच्या पेशी विशेषतः, ते उत्सर्जित होणाऱ्या ध्वनींच्या वारंवारता आणि परिणामी प्रतिध्वनी यांच्याशी जुळवून घेतात. त्यांच्या आतील कानामध्ये रिसेप्टर पेशींची एकाग्रता वटवाघळांना वारंवारतेच्या बदलांबाबत अतिसंवेदनशील बनवते. वटवाघळांच्या कानाची बाह्य रचना देखील प्रतिध्वनी प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आकार, पट आणि सुरकुत्या यातील मोठ्या फरकामुळे शिकारीतून उत्सर्जित होणारे प्रतिध्वनी आणि आवाजांचे स्वागत आणि फनेलिंग करण्यात मदत होते असे मानले जाते.